राखी बांधायची आहे. मग आतापर्यंत काय करत होतीस? हा, अरे मी तुझीच वाट बघत होते. तुला कितीदा सांगितलं का मला तुझ्याकडून राखी बांधून घ्यायची नाही म्हणून? आणि तुला माहिती आहे ना मला असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही म्हणून. नाही, नेहमी हट्ट करायचा आणि आपली जिद्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. हे सुरू ढाळायचे आणि मला इमोशनल ब्लॅकमेल करायचं. हा, मग कर पटकन घे, मला वेळ नाहीये. दादा तू थांबा, एक मिनिट मी आलो. हा, पटकन घे, मला वेळ नाही. प्रिया, राखी बांधून तू माझ्या पोराला मारायला निघाली. एक काटे मला एक खाताना पिताना बाहेर जाताना तुम्हाला बरोबर विचारते, मग आता का नाही विचारलं राखी बांधू की नको म्हणून? तसं नाही गाई. एक काटे कितीदा सांगितलंय की मला आई म्हणायचं नाही, बाई साहेब किंवा मॅडम म्हणायचं मॅडम. आणि इकडे या पायऱ्या पुसल्या या पायऱ्या फरशी पुसली. हे बघ किती धूळ आहे ते. पुसल्या का या? चल साफ कर. आई वाली तुला सांगितलं ना मला आई. चल साफ कर. चल लवकर. काटे एक काम नीट करत नाही. चल लवकर. कशाला तिच्या मागे लागतो? मला पैसे दे ना. ओ तुला पैसे हवे? किती पैसे हवे रे? अगं दे ना, तुला माहिती आहे ना मला किती पैसे हवे. अगं 31st आहे, मस्त एन्जॉय करत आहे. आणि मॉम आज थोडे जास्त घेऊन ये. बरं ओके आता आणते. चल हो इकडे हो. ठीक काम करता येत नाही. मी पडावं म्हणून तिथे तू मुद्दाम पाणी साठवून ठेवला. मी जाणून बुजून नाही केलं. असं जाणून बुजून काही केलं नाही. आता मी वरती गेले तेव्हा मी नाही पडले आणि तू पायऱ्या आणि फारशी पुसल्याबरोबरच मी कशी काय पडली? सांग कशी काय पडली? तू काय मला मारायला निघालीये? पण मला मारायला निघालीये का? पण सांगून ठेवते अशी कशी मरणार नाहीये मी. तुम्हा सगळ्यांना पुरून उडवणार मी, समजते? चल 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 आज जा आणि माझ्यासाठी नाश्त्याची तयारी कर. चल जा काटे. चल लवकर. चल चल लवकर जा आणि नाश्ता बनव माझ्यासाठी. चल जा लवकर. काटे काम नीट करता येत नाही. अरे माया, काय हो? अरे मी इथे काहीतरी पडल्याचा आवाज ऐकला. अहो तुमची ती काठी तिने तिथे पाणी सांडून ठेवलंय आणि मी पाय घसरून पडले. अगं मग काही मोडलं वगैरे नाही ना? मोडलं म्हणजे काय हो? मोडलं म्हणजे काय? माझी कंबर मोडली. मी कमरेबद्दल नाही, मी जिन्याबद्दल बोलतोय. मॉम, अगं किती उशीर, मला पैसे दे ना. पैसे हवे तर हे घे पैसे. बस एवढेच? काय रे? अगं तुला माहिती आहे ना माझा पॉकेट मनी किती आहे? आणि आज मित्रांबरोबर एन्जॉय करायचा. हो हो अहो बघताय काय? त्याला पैसे द्या. अगं पण त्याला एवढे पैसे कशाला पाहिजे हे तर विचार आधी. कशाला म्हणजे? कशाला म्हणजे? एकुलता एक मुलगा आहे माझा, शिवाय या घराण्याचा मालक, संपूर्ण इस्टेटीचा मालक आहे तो मालक. आज ना उद्या ही सगळी प्रॉपर्टी माझ्या आधीचीच होणार. थँक्यू व्हेरी मच माय स्वीट मॉम. बरं मॉम, आज माझी वाट बघू नको. मैदान 31st आहे. मस्त माहिती मित्रांबरोबर एन्जॉय करायचं. बरं येतो मी. बाय बाय डॅड. बाय मॉम. बाय. आणि हो आधी तुला आणखी पैसे लागले तर मला फोन करून कळवशील. मी फुलचंदच्या हाताने पाठवून देईन. बाय बाय. टेक केअर. उलट्या करा उलट्या.
दोन दिलवाल्या. अगं ए त्याला एवढे पैसे कशाला दिले? कशाला म्हणजे एकूण एक मुलगा आहे माझा, शिवाय या घराण्याचा वारस आहे तो. त्याला काही मित्रांना पार्टी वगैरे द्यायची असेल तर अगं पण त्याचे जास्त लाड करत नको जाऊ, अशाने तो हातातून निसटून जाईल आणि मग पस्तावशील. आधी आपल्या मुलीला सुधारा आणि पस्तावशील. रंग थांबवा आधी. माझ्या मुलाला दोष देताय तुम्ही? अशी बोलण्याचाच अर्थ नाहीये. बोलूच नका ना, बोलूच नका. नाही तरी तुम्हाला तुमची मतं कुठे राहिली आहेत हो? माझ्या मर्जीप्रमाणेच तर वागवते मी तुम्हाला. एक काटे कुठे निघाली? कॉलेजला जायला. जायचं नाही. पण माझी परीक्षा जवळ आली ना. बघा. ए तुला सांगितलं ना मायाने कॉलेजमध्ये जायचं नाही म्हणून. बाबा माझी परीक्षा जवळ आली. ए काटे, तुला कितीदा सांगितलं मी या पुढे तुझं कॉलेज बंद म्हणून. ऐकायला येते तुला? सांग आणि मला सांग, कॉलेजमध्ये जाऊन पास नापासून तुला काय करायचंय? काय करायचंय? नोकरी करायची तुला? एक लक्षात ठेव, तुझंही अख्खं आयुष्य या स्वयंपाक घरातच जाणार आहे. समजले? चला आज जा आणि नीट भांडी घासून घे. चला. तुला कितीदा सांगितलंय मला आई म्हणायचं नाही. आई साहेब किंवा मॅडम म्हणायचं. चल उठ आणि मला सांग, तुला खरंच कॉलेजमध्ये जायचंय की त्या भिक्काट्यासोबत रासलीला खेळायला जायचंय? माझ्यावर आरोप करते. बघा वर तोंड करून आम्हाला सांगते की मी आरोप करते म्हणून. तोंड काळा करायला निघाले. हा तुला हिंडा फिरायला मोकळीक दिली, स्वातंत्र्य दिलं, याचा अर्थ हा नाही की तुला स्वैराचार करायला मोकळीक दिली. बाबा बाबा स्वतंत्र आणि स्वराज्य यातील फरक कळतो मला, पण तुमच्या इज्जतीला कलंक लागेल असं मी काही केलं नाही. असं मग त्या भिक्काराच्या पुराशी कसले रंगढंग खेळतेस तू? बोल ना, कसले रंगढंग खेळतेस? आता का वाचा बसली तुझी? बोल. का वाद घालते आमच्याशी? का वाद घालते? हे बघ, येत्या 15 दिवसात आम्ही तुझं लग्न करायचं ठरवलंय आणि आजपासून तुझं कॉलेज बंद. यानंतर या घराचा उंबरठा देखील ओलांडायचा नाही. समजली? नाही बाबा. बाबा मी राहुलशिवाय दुसरं कोणत्याही मुलाशी लग्न नाही करणार. नालायक काटे, अजून तुझ्या डोक्यातून प्रेमाचं भूत नाही निघालं वाटतं नाही? तुला आमच्यापेक्षा या घराण्याच्या इज्जतीपेक्षा तो भिक्काटा राहुल महत्वाचा वाटतो. का छळतेस का तू आम्हाला? का छळतेस? तुझा जन्म झाला आणि माझ्या सुखी संसाराला ग्रहण लागलं. तुझा जन्म झाला आणि तुझी आई देवा घरी गेली. माझ्या पायाची मेरी जन्मता संपल्या. आई काटे, चला कॉलेजमध्ये जायला निघाली. चला आणि भांडी घासून ठेव. काटे आणि ह्या फरशा पुस. कॉलेजला जायचंय. माझा जन्म झाला आणि हे देवा घरी निघून गेली. यात काही माझा दोष? माझी आई गेली म्हणून तू या घरी आलीस. माझी आई म्हणून. एकदा तरी तुम्हाला आई म्हणून दिलंस. एकदा तरी तुम्हाला आईच्या प्रेमाने वागवलंस. नेहमी माझा तिरस्कार करत आलात, तुच्छतेने वागत आलात. बाबा मला तुम्ही लहानपणीच आठवण केले नाहीत. का असं माझ्याशी वैरासारखं वाटतं? आई तू एकटीच का ग देवा घरी निघून गेलीस? मला सुद्धा का नाही नेलंस तुझ्याशी? आई मला तुझी खूप आठवण येते ग. तुझ्या प्रेमाची, तुझ्या वात्सल्याची, तुझ्या ममतेची गरज आहे गाई. गरज आहे. कामाशिवाय
कुठेच जात नाही ग मी. आणि हो, तुला तर माहितच आहे, मी विश्वजीत तिवारी, जो लगा देता है साला प्यार की बीमारी. अरे वाह! सुंदर, अति सुंदर. हे बघ मला तुझ्याशी बोलायचं नाही पण हं. मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. हा प्रिया, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू माझा पाठलाग का जर करतोस? तुम्हाला आवडतच म्हणून तर तुझ्या प्राप्तीची आस आणि प्रेमाची प्यास लागली आहे मला. तर तुझं हे सौंदर्य कसं खायाल करून सोडते ग. हाय. तू काय बोलतोस याचं भान तरी आहे का हं? तुझा थोपडा सुद्धा नाही बघायचा मला. पण मला तुझा चेहरा बघायचा आहे ना. हा? आणि तुझ्याशी प्रेमाच्या गुणगुण गोष्टी करायच्या आहेत. आणि हो प्रिया, अगं तू समजतेस तितका वाईट नाही ग मी. आणि हो तसंही बघायला गेलो ना, अगं दूरच्या नात्याने का होईना मी तुझा मेवणा लागतो, मेवणा. मग काय हरकत आहे ग आपलं असं जमवून टाकायला. तू नात्याने माझा मेवणा लागतोस ना, म्हणून हे सगळं काही सहन करते. पण एक गोष्ट लक्षात ठेव विश्वजीत, दाल सोडून बेताल वागण्याचा प्रयत्न करू नको. नाही तर काय करशील ग? बोल ना, काय करशील तू? ग तू तर एक जलबिल मासा आणि गवत खाणारा तो पुरेस कोकरू. तुझ्यावर नजर ठेवून तुझी शिकार करणारा एक जंगली श्वाप आहे, श्वाप. कळलं का मिस प्रिया राणी? आणि तू काय म्हटलीस ग? ताल सोडून बेताल वागण्याचा प्रयत्न करू नकोस. वाव, आवडलं मला. ताल सोडून बेताल वागण्याचा प्रयत्न करू नकोस. चल, पकडला तुझा. बोल, काय करशील? पकडला तुझा. बोल ना. अगं बोलाव, तुझ्या बापाला नाही तर तुझ्या बापाच्याही बापाला बोलाव. चल, पकडला. प्रिया गवत खाणाऱ्या गरीब कोकरू नाही, मी शेरणी आहे, शेरणी. आणि हो, आता मला असं वाटतं की माझ्या हाताची पाचही बोटं तुझ्या गालावर उघडली ना, आता मात्र तू माझ्या वाट्याला जाणार आहेस. दम आहे तुझ्यात. मला वाटलं तू एक गरीब का असशील, पण नाही प्रिया, नाही. वाघिणीचा मार आहे तुझ्या अंगात, वाघिणीचा. वा, आवडलं मला प्रिया, आवडलं. काय तुझ्या त्या नाजूक हाताचा स्पर्श. विश्वजीत तिवारी. अरे विश्वजीत, अरे केव्हा आला तू? नमस्कार बाबासाहेब, नमस्कार. प्रियासोबत थोडं बोलत होतो. अच्छा अच्छा. बरं, मला एक सांगा बाबासाहेब, इतक्या घाईने बोलत आहे, विशेष का? अरे बाबा, तसं विशेषच आहे. काय आहे, येत्या 15 दिवसात आम्ही प्रियाचं लग्न करायचं ठरवलं आहे. हा, येत्या 15 दिवसात. प्रियाचं लग्न? हा, तेव्हा तू प्रियाशी लग्न करायला तयार आहे? याचं लग्न ती माझ्यासोबत. हो विश्वजित, त्याचं काय आहे, तू माझ्या दूरच्या नात्यातला का होईना माझा भाचा आहे, शिवाय चांगल्या कुटुंबाचा आहे. म्हणून म्हटलं तुझी जर इच्छा असेल प्रियासोबत लग्न करण्याची तर आम्ही तयार आहोत. अरे माझी तर इच्छा आहेच बाबासाहेब, पण तुम्ही एकदा प्रियाला विचारून बघा की प्रिया तयार आहे किंवा नाही ते. त्याची काळजी तू अजिबात करू नको. ही तुझी मायादेवी मामी आहे ना, हे सगळं काही व्यवस्थित करेल. तू फक्त बोळ्यावर बाशिंग बांधून उभा राहा म्हणजे झाला. हे बघ,
पैशाची फिकीर करायची नाही, पैसा पाण्यासारखा खर्च काय करा. काय बाबासाहेब, मला पैशाची अजिबात गरज नाही. अजिबात मला पैशाची गरज नाही. मला फक्त हवी आहे तुमची मुलगी प्रिया. बरं, लागतो मी तयारी. बिलकुल लाग, बिलकुल. तुला तयारी. येऊ मी. बिलकुल. ये. बरं, मामासाहेब, हा. तुमच्या लाडक्या भाच्याला आशीर्वाद देणार नाही? अरे आमचा आशीर्वाद आहेच. हा. अरे वा, चला आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन. बरं, येतो मी. लाग लाग लाग, कामाला लाग. लागतो तयारीला. नमस्कार बाबासाहेब. बाबा मला विश्वजित अजिबात पसंत नाही. प्लीज माझ्या मनाविरुद्ध निर्णय नका घेऊ. हे बघ, या घरामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे, माझा. आणि त्याची तुला अंमलबजावणी करावी लागेल, हे लक्षात ठेव. पण बाबा माझी इच्छा आकांक्षा मनाचे यांचं काही विचार. ए नालायक काटे! तुझ्या मनाचा, तुझ्या आकांक्षाचा, तुझ्या इच्छेचा जर आम्ही विचार केला ना, तर या जगात आम्हाला खाली मान घालून जगावं लागेल. तोंड दाखवायला आम्हाला जागा राहणार नाही. समजले? आणि काय ग, आम्ही काय तुझे दुश्मन आहोत? पण आम्ही तुझे दुश्मन आहोत. सावत्र का होईना, पण मी तुझी आई आहे, आई. तू सुखी व्हावी म्हणूनच आम्ही हे सगळं करतोय ना काटे. चला, त्याच्यासोबत लग्न करणार नाही, त्याच्यासोबत लग्न करणार नाही. त्याच्या मनाचा आणि इच्छेचा विचार करा. आई आई आपल्या पिल्लांना कधीच दूर सारत नसते. हरीण आपल्या माणसाला कधी इस्तस्वापदेच्या पुढे ढकलत नसते. पण तुम्ही मात्र मला पसंत नसलेल्या मुलाशी माझं लग्न लावून देताय. का मला कुणी समजून घेत नाही? का समजून घेत नाही? साली काय जिंदगी आहे माझी. दुसऱ्यांच्या गुलामगिरीत किती दिवस काढू. झालं माझं नशीबच. फाटक्या कपड्याला किती ठिगळं लावण्याचा प्रयत्न केला तरी फाटकेच दिसणार. कुठे कुठे म्हणून मी प्रयत्न केला नाही. जिथे जिथे श्रीमंताच्या पोरी होत्या तिथे तिथे त्यांना कटवण्याचा, त्यांना पटवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण सगळे व्यर्थ. आता काय, आता श्रीमंताच्या घरी नोकरी करतोय. वाटलं त्यांचा वाण नाही पण गुण लागेल. पण कसला गुण, सगळा हा गुणच भरलाय माणूस. तरी काय हरकत नाही, मी माझे प्रयत्न सोडणार नाही. ते म्हणतात ना, प्रयत्न तेलाचे कणरगळीता वाळू ही गळे. काहीतरी चुकलं वाटतं, पण आता चुकणार नाही, आता चुकणार नाही. आता एखादी श्रीमंताची पोरगी गटवतो, तिला पटवतो. पटकाय भाऊ, माझ्या घरी 10-12 गाड्या असतील, 15-20 नोकर असतील, मग माझी मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा. पण त्यासाठी पोरगी तर पटायला पाहिजे बाबाजी. त्यासाठीच मी ह्या बगीच्यामध्ये आलोय. बघूया आज या बगीच्यातील एखादी मुलगी पटते का ती. अरे वा, तिकडे मुलींचा तांडा दिसतोय. चला त्या तांड्यामध्ये आपण आपला प्रेमाचा झेंडा रोवूया. या भांडे घासा, झाडू मारा, पोछा करा, याला काही जीवन म्हणतात? थकले बाई मी. आता एकच करायचं, एखाद्या करोडपती मुलाला गटवायचं, त्याला पटवायचं आणि त्याच्याशी लग्न करून रातोरात करोडपती व्हायचं. मग काय, मी दुसऱ्यांच्या घरी भांडे घासणारी, उद्या 10-15 मुली माझ्या घरी भांडे घासतील. बापरे, कोणीतरी हँडसम मुलगा येताना दिसते, श्रीमंत वाटते. आता बघूया श्रीमंत आहे की भिकारी आहे तर पटवूनच बघते. तिकडे बघा, मी इकडे बघतो. बरं, लग का मला फुल्या? बोल ना,
अच्छा फुलचंद शेठ, बरं उद्या भेट. कपडे कम माल है बम. हॅलो. या आधी आपण कधी भेटलो का? मला तर असं नाही वाटत. पण मला वाटतं, मला तसं वाटतं, मला वाटतं तसं. बरं असो, आपण इकडे कसं का? हो ऍक्च्युली काय आहे ना, मी जात असताना माझ्या कारची किक खराब झाली. असा कारची कारला किक असते. असेल असेल, आजकाल नवीन नवीन कंपनीच्या नवीन नवीन पद्धतीच्या कार निघत आहेत. असेल एखादा कारला किक. बरं असो. बरं मग काय नाही हो, एखादी टॅक्सी मिळेल म्हणून इथे आले. तिला घालताना मॅक्सीन पाहिजे म्हणजे टॅक्सी. कुठे काय काय म्हणाल ना मी काय कुठे काय बोलू मी. सुंदर सुंदर मुलगी बघून मनात भलते सती विचार आणतात. पण तुम्ही इकडे कशाला आला? शी शी करायला? अहो, पण काही साधन तर दिसत नाही. रुमाल कशाने? रुमाल आहे माझ्याकडे. काय बोलताय मॅडम, काय बोलताय? हो, या सुंदर बगीच्यामध्ये आपलं काय ही करेन का? शी करेन का मी इथे काय सांगू भिकारी म्हणून. आठवलं इथे मी हजामत करायला? हा इथे मी सगळं गणित चुकतं माझं. चुकलं. हा बगीचा माझा. बगीचा तुमचा आहे? जास्त झालं नाही. एवढंच नाही, 36 बगीचे माझ्याकडे आहेत. 36 बगीचे? 36. मग नागपूरचा महाराज बाग कोणाचा आहे? कुणाचा आहे? माझा आहे. दिल्लीच्या राणीच्या बगीचा कोणाचा आहे? माझ्या बाप्पाचा तर नाहीये. तो माझ्याच बापाचा. एवढंच नाही तर विदेशात म्हणजे इंग्लंड, अमेरिका, जपान, इंडिया, हिंदुस्थान, पाकिस्तान, कब्रस्तान बाजूला आहे. सगळीकडे माझे बगीचे आहेत. एवढंच नाही तर चीनमध्ये सुद्धा बगीचा घ्यायचा विचार सुरू होता. मग काय झालं? पण लोकसंख्या जास्त आहे ना, त्यामुळे मी तो कॅन्सल केला. हो का? अहो, मी काय म्हणते, इतक्या वर्षी आपण गप्पा मारत बसलो, पण तुम्ही तुमचे परिचय जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. उस राख से जो बारूद बनता है उसी को फुलचंद नाथ कहते हैं. फुलचंद नाथ मिलाओ हाथ. या आपण कष्ट आहे. हे काय होतं? या आपण स्टाईल एवढा सेक्सी मेलो असतो ना तुझ्या स्टाईलने. मी काय म्हणते, देताना तुला हवंच का? परिचय. हा परिचय देतो ना. मी ना मी सेठ फुलचंद रूपचंद झुंझुनवाला. झुंझुनवाला कंट्रॅक्शन, झुंझुनवाला ट्रान्सपोर्ट, झुंझुनवाला केमिकल, सगळ्या काही झुंझुनवाला कंपन्या आहेत ना, त्या सगळ्या माझ्या आहेत. ह्या सगळ्या कंपन्यांचा भार माझ्यावर सोपवून माझे आई वडील झुंझुन झाले हो. स्वर्गवासी झाले. आणि सध्या इथे मी एकटा वास करतोय, वास्तव्य करतोय. बरं ते जाऊ दे. बरं तू तुझा परिचय ना दिला. सॉरी हा, तुमचा परिचय ना दिला आपण मला तू म्हटलं तरी तुला चालेल ना? तू
खरंच चालेल तू बरं तू अजून तू मला तू तुझा तू बोल ना. परिचय नाही दिलास तू परिचय? सांग ना, लाजू नका. त्याला काय सांगू? लाजते वाटते. तुझ्या घरी भांडी नसते कसं पुसत. लाजायला लागले? सांग ना पटकन काय मी हा? मी हा? मी सेठ धर्माजी लोखंडवाला यांची एकुलती एक मुलगी मिस रूपपाल. लोखंड लागला मला टिकीचं इंजेक्शन घ्यावं लागेल आमच्या पाच लोखंडाच्या फॅक्टऱ्या आहेत ना. पाच हो. बरं मॅडम मग तुमचा इतका लोखंड जातो तरी कुठे कुठे म्हणजे काय? रतन टाटा बिर्ला, धीरूभाई अंबानी, हल्दीराम चिवडेवाला. हळदीराम चिवड्यावाला तर हा लोखंडामध्ये आपल्या चिवड्यामध्ये का लोखंड किसू घालतो का असं नाही. मग चिवडा बनवण्यासाठी ज्या मशीनचा वापर केला जातो हा, हा. त्या मशीनला लागणारा लोखंड आमच्याच फॅक्टरी मधून जातात. कसं आहे का ते बापरे, कुठे कुठे आहे तुमच्या फॅक्टऱ्या कुठे कुठे हा. पुष्कळ राज्यामध्ये आहेत. मग मध्य प्रदेश, गुजरात, यूपी, आंध्र प्रदेश. ఆంధ్ర ప్రదేశ్ ఇక ఏం చెప్పాలి? హైదరాబాద్ లో వరంగల్ లేదా అక్కడ పెద్ద పెద్ద ఫ్యాక్టరీ ఉన్నాయి. నా అత్త మా మామయ్య పెద్ద నాన్న అందరూ బాగా పెద్దలు. నీకేం చెప్పాలి? ఇంకా होते होते మీ चुकले. चुकले नाही पूर्ण थुकले या सगळ्याच फॅक्टरीची एकुलती एक मालकीण आहे मी मिस रूपाली. अबे लागला बे काही नाही आनंद गगनात भावे नसा तू एवढी मालकीन एकुलती एक तू एकटी मी एकटा असं वाटत नाही कसं? आपण दुप्त व्हावं वाटलं ना? पण कुणाच्याच हातीने? हा कुठं मेला? हा? खरंच? जानी ये हसीन पैर जमीन पे ना रखे मैले हो जाएंगे हो, हा माझा पाय नाही, हात आहे. तुझा हात सुद्धा पायासारखंच वाटला काही खाणच राहिलं नाही मला रुपाली खरं सांगू तुला बघितलं आणि आत्ता मला असं म्हणावं असं वाटतं असं वाटतंय का असं वाटतं शंकरजीच्या पिंडीला नागोबाच्या वेढा अगं शंकरजीच्या पिंडीला नागोबाच्या वेढा तू माझी म्हस आणि मी तुझा रेडा कसं वाटलं चांगलं वाटलं नाही का चुकलं का माझं अगं चुकलं का अगं रुसली का हसली अगं पोरी तू फसली सग गालात खंदकाने हसली सग तू हसली सग बिगी धाव लाडी गोडी लावू बिगी धाव लाडी गोडी लावू तू माझी गुलछडी
का बरं काका आहेत ते माझे. काका हे नाही झालं बाका. बरं आता कोणाला सांगू नमस्कार. ठीक आहे सांगतो मामाजीला नमस्कार. बरं येऊ मग मी आता. या. या ना. मी ना भलत्या जागी चाटून गेला. या. अरे कुठे आहेस का प्रिया? अरे कमाल आहे. सगळं बगीचा पिंजून काढला पण हिचा पत्ता दिसत नाही. तिकडे बघितले तिकडे पण नाही इकडे पण नाही. ए प्रिया अरे कुठे आहेस बेडे? हा तुझा राहुल बघ एखाद्या चातकाप्रमाणे उभा आहे आणि आपल्या भाऊपाशात घेण्याकरता कसा आतुर आहे बघ. ए प्रिया अरे ये. अगं बेडे अशी अंत काय बघतेस? ए प्रिया अरे ये. ए प्रिया माझ्या मनात येना हृदयात येना जीवनात येना. माझ्या मनात येना हृदयात येना जीवनात येना.
लवकर येताना अरे हे काय प्रिया, मी तुझी किती वेळची वाट बघतो आणि तू इथे. वैशू, तुला कितीदा सांगितलं तू माझ्या पाठीमागे लागू नकोस म्हणून, कितीदा सांगू तुला तेच ते. माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे बघ, तू मला समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि माझा नाच सोड प्लीज. नाही राहुल, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू समजूत तर घे मग. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. अरे अशी अगदी तुला समजायला लागल्यापासून मी तुझ्यावर प्रेम करते. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझ्या केलेल्या कविता या सगळ्यांवर माझं प्रेम आहे. मी तुझ्या प्रेमाची भुकले, तू माझा स्वीकार कर. शिव वैशू, शुद्धीवर ये. शुद्धीवर आधी, शुद्धीवर ये. अगं माझे तुझ्यावर प्रेम आहे, पण तू समजतेस तसं नाही ग. तू समजतेस तसं नाही वेडे. मी कोण कुठला ग, कोण कुठला? रस्त्याच्या कडेला पडलेला एक अनाथ. माझ्या लहानपणीत एका अपघातात माझे आई बाबा मला सोडून देवा घरी गेले. पोरका झालोय. तुझ्या आई वडिलांनी मला सांभाळलं, माझं जीवन सावरलं, स्वतःच्या मुलाप्रमाणे मला प्रेम दिला. अगं तुझे आई वडील म्हणजे माझ्यासाठी माझे देव माणसं आहेत, देव माणसं आहेत. आणि तसं देव माणसाच्या मुलीबरोबर मी कसला प्रेम करू? अरे धिक्कार आहे माझा. मी त्या नजरेनं तुझ्याकडे कधीच बघितलं नाही ग, कधीच बघितलं नाही. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. पुन्हा तेच, पुन्हा तेच. अगं तुला माझ्यापेक्षा सुंदर मुलगा मिळेल, तू त्याच्याशी लग्न कर, पण माझा पण तुझी सर त्याला येणार नाही. तू एकच काळ घेतलास, तुला कसं समजतेस कळत नाही. अगं तुला तर ठाव काय भेटे माझं खरं प्रेम. माझं खरं प्रेम तर प्रिया आहे ग, प्रिया. प्रिया? आणि मी माझ्या प्रियाशिवाय नाही राहू शकत. तिचं तर उद्या लग्न होणार आहे. होय राहुल, प्रियाचं उद्या लग्न होणार आहे. ती दुसरी कोणाची तरी होणार आहे. गमत करून राहिलीस तू माझी? कशाला गमत करतो? मी कशाला गमत करू? गमत करतायस ना? मी कशाला मला माहित आहे तू गमत करतात ना. नाही गमत. हा, हे खोटा म्हणून सांग. ते खरं आहे. नाही असं नाही होऊ शकत. हे खोटा म्हणून सांग. खरं आहे. वैशू, खोटा म्हणून सांग. नाही. खोटं बोलताय मी का? कशाला खोटं मला माहिती आहे तू माझ्याशी खोटं बोलतायस. खोटं बोलत आहेस. खोटं बोलत आहेस तू माझ्याशी. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू माझ्याशी खोटं बोलत आहेस. कारण माझी प्रिया असं करू शकत नाही. अगं जीवापाड प्रेम करतो मी माझ्या प्रियावर. सर्व सोडून टाकतोय आणि माझी प्रिया माझ्या प्रेमाला लाथाडून दुसऱ्याशी लग्न नाही. असं नाव शकत, असं नाव शकत. माझी प्रिया माझ्या प्रेमाला लाथाडून दुसऱ्याची नाव शकत. माझी प्रिया मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. आणि मी तुझ्याशिवाय पिंजऱ्यातून उडून जाण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तुझ्या समोर सिकंजात असा कसलाय आणि त्याच्यातून तू सुटूच शकणार नाही. कारण भल्या भल्यांना माझ्या समोर नांगी टाकली आहे. तू काय चीज आहे म्हणून म्हणतो मुकाट्यानं माझ्यासोबत. तू मला तुझ्या इशारा नाचू शकणार नाही. नाही शकते नाचू शकणार तुझ्या इशाऱ्यावर. काढू का माझा लेटेस्ट मोबाईल? तुझे सगळे फोटो आणि व्हिडिओ काय आहेत? एक बटन दाबले तर तुझे फोटो आणि व्हिडिओ लोकांसमोर व्हायरल होईल. मग काय दाबू दाबू का दाबू दाबू म्हणून तो मुकाट नसतं. किती नालायक माणूस आहेस तू. माझ्यावर बळजबरी करताना एक फोटो घेतला आणि त्या आधारावर मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. याद राख, ही वैशाली आहे, वैशाली. तुझी लालसा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. अच्छा, माझी लालसा पूर्ण होऊ देणार नाही. मग करू का व्हायरल तुझे फोटो आणि व्हिडिओ? मी वीराचा वीरा जास्तची हार मानणार नाही. मी सांगितलेस की नाही काय करू तुझे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल? तुझ्यासाठी आलो ना, त्या मायाला जबरदस्तीच करावी लागेल. चल
म्हणूनच याच्या ऐश्वर्याला म्हणून याच्या पैशाला म्हणून माझ्या भाषा विश्वजित माझ्याशी बेमानी केली. तू या गरीब मामाचं काळीज मोडलंस रे. या गरीब मामाचं काळीज तोडलास. या पैशासाठी या ऐश्वर्यासाठी या ऐश्वर्याला बुडून तू माझ्या मुलीशी बेमानी केलीस. माझ्या मुली, अरे काय गुन्हा होता माझ्या मुलीचा, काय गुन्हा होता माझ्या मुलीचा की या पैशासाठी या ऐश्वर्यासाठी तू तिच्या मनाचं, तिच्या काळजाचं, तिच्या प्रेमाच्या चिंधड्या चिंधड्या उडवल्यास रे. चिंधड्या चिंधड्या उडवल्यास. पण भाषा, मी तुला सोडणार नाही. तुझ्या सुखी संसाराला पैशासाठी, ऐश्वर्यासाठी तू माझ्याशी गद्दारी केली. तुझ्या संसाराला ग्रहण लावला, करून टाकला. आणि जोपर्यंत तुझा संसार मी ध्वस्त करणार नाही, उद्ध्वस्त करणार नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा सांगेन जगाला माझं नाव मामा. कोण बोंबलत होता? कुणाचा आवाज होता? साला याला काय म्हणतात? कुणी येतो आणि ताव मारून जातो. फार झालं असेल मला. पण खरं सांगू, ह्या घराचं काय खरं नाही. ह्या घराची मालकीन म्हणजे एक नंबरची कजाग बाई. आणि साहेब तिच्या मुठीतला टाटा खात्या मांजरच समजा ना. आणि त्यांचा पोरगा तिच्या पण आमची प्रियताई गरीब गाय आहे बिचारी. तिच्या नशिबात देवानं काय लिहिलं पुन्हा ठेवते. पण आम्ही तरी काय करू शकतो? आम्ही नौकर माणसं. ते म्हणतात ना, आली या भोगासी असावे सादर, नाही भेटला काही तर 15वीची आदर. आपल्याला काय, आपल्याला तर गुलाबाचं फुल घेऊन आपल्या रुपाली डार्लिंगला भेटायचं जायचं आहे. पण एक गोष्ट सांगायची राहिली भाऊ, लहान मालकाचे कपडे चोरू चोरू घालतो रे बाबा. भेटण्यासाठी आलाय बघ. अरे बाहेर ये प्रिया. अरे तुझ्या बाबतीत भलतच काय ऐकलंय मी, तू बाहेर ये. ए प्रिया, अरे आईस की नाही यार. प्रिया, प्रिया, पण काय झालं का? कित्येक दिवसापासून तर बगीच्यामध्ये मी रोज ये जा करतो, तुझी वाट बघतो कितीतरी वेळपर्यंत, पण एकही दिवस येत नाहीस मला भेटण्यासाठी. काय झालं? काय काय प्रॉब्लेम काय आहे? राहुल, मी बंदिस्त आहे रे. मला इथून बाहेर जाण्याची परवानगी नाही. राहुल, तू जा इथून. माझ्याशी कोणी बोलताना बघितलं तर तुला बघू दे. मी कुणाला घाबरतो की काय? प्रेम करतो मी तुझ्यावर, जीवापाड प्रेम करतो ग मी. खूप प्रेम करतो तुझ्याशिवाय. नाही राहू शकत मी, नाही राहू शकत. मला तुझ्या भेटीची आस लागली होती. मला पण ग वाटत होतं पुन्हा तुझी आणि माझी भेट होते किंवा नाही. भेट होते किंवा नाही म्हणजे? तुझी आणि माझी भेट होते किंवा नाही म्हणजे काय? काय काय म्हणायचं तुला? कारण उद्याला माझं लग्न आहे. दगाबाज आहेस तू. दगाबाज आहेस तू.
तू आज माझ्या प्रेमाला लाथाडून माझ्या प्रेमाचा अपमान केलास, पण तू माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाची नाही शकत. कुणाची नाही शकत. तू माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशी लग्न नाही करू शकत. कारण माझी आहेस तू, माझ्याशी दगाबाजी नाही करू शकत. तू दगाबाज नाही म्हणून सांग प्रिया. राहुल, मी दगाबाज नाही रे. मग माझे तुझ्या प्रेम आहे, पण काय पण काय नको. ते पण काय नको. आपल्याला आजचा प्रेमाचा निर्णय लावायचा आहे. चल आपण इथून पडून जाऊ. इथून पळून जाऊ आणि कुठल्या तरी मंदिरात जाऊन लग्न करू. म्हणजे या जगातील कुठलीही ताकद आपल्याला एकमेकापासून दूर करू शकणार नाही. काय पळून जाऊन लग्न करायचं? अरे पण समाज काय म्हणेल? समाज मरे. या समाजाची अजिबात परवा नाही प्रिया. मला फक्त तू हवी आहेस ग. तू हवी आहेस प्रिया. चल अगं इकडे तिकडे काय बघतेस वेळे कसला विचार करते? अगं आज आपण पडून गेलो नाही तर आपला स्वप्नाचा आशय हा कोसळून जाईल ग. कोसळून जाईल आणि जिवंतपणेच आपल्या प्रेमाची प्रेत यात्रा आपल्या उघड्या डोळ्यांनी बघावी लागेल. म्हणून म्हणतो आपण दिल्या घेतलेल्या वचनांना पाळण्याची आपल्यासाठी हीच एक संधी आहे प्रिया. हीच एक संधी आहे. तुला आठवत आपण बघितलेले स्वप्न, त्यातील घर, राजा राणीचा सुखी संसार आणि त्या संसार वेलीवर फुलणारे एक नील गोंडस बाळ. आठवतात तुला सगळे स्वप्न बघितलेले कसे रंगवायचे, आपसामध्ये वाटून घ्यायचे? होय राहुल, आठवते ती संध्याकाळ. सूर्यास्ताला जात असताना आपण एकमेकांना दिलेली वचनं. कुठल्याही वादळाला घाबरायचं नाही, डगमगायचं नाही. वेळ प्रसंगी आपल्या प्राणाचं बलिदान द्यायचं, पण माघार घ्यायचं नाही. आणि त्याच वेळी असताना जाणारा सूर्य देखील क्षणभर रेंगाळायचे आपण घेतलेल्या वचनांना मान बंधन देण्यासाठी. पण होय राहुल, चल आपण शंकर जाऊ जिथे फक्त प्रेम आणि माणुसकी असेल. कमा हरे हरे काय प्रकार आहे हा? बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना राहुल बद्दल. हाच तो राहुल बाबा. अरे काटे, तू याच्यासोबत पळून जायला निघाली होती? हा बोल ना, पळून जायला निघाली होती का? नालायक हलकटा, तुला लाज कशी वाटली नाही आमच्या घरात पाऊल टाकताना आणि तिला पळवताना? तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. हो, गैरसमज होत आहे तुमचा. ती स्वतःच्या मर्जीने माझ्यासोबत यायला काय आहे? कारण आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे, खूप. आणि आम्ही लग्न सुद्धा करणार आहोत. खबरदार माझ्या प्रियाशी लग्न करण्याची भाषा केलीस तर जाळून टाकेल तुझ्या सकट तुझ्या खानदानीला. काय गे कार्टे, तुला कळत कसं नाही? अगं उद्या तुझं लग्न होणार आहे आणि तू या नालायकासोबत पळून जाणार निघाली. पण बाबा, आम्ही एकमेकांना वचनं दिली एकत्र जन्मभर राहण्याची. आग लावतो तुझ्या वचनांना आणि शब्दांना. मलाही जाळून टाकत चितेवरती. नाही बाबा, असा विचार करू नका. अविचार मी करतोय की अविचाराने तू वागते? साहेब मी हात जोडतो, तुमच्या पाया पडतो साहेब. पण माझ्या प्रियाला माझ्यापासून दूर लोटू नका. खूप प्रेम आहे आमचं एकमेकावर. आम्ही एकमेकाशिवाय नाही राहू शकत. मी नाही जगू शकणार प्रियाशिवाय. नाही जगू शकणार साहेब. काय द्या? चल उठ. हा? कुठल्या भ्रमात आहेस रे तू? कुठल्या भ्रमात आहेस? काय म्हणाला तू आता? हा, मी प्रियाशिवाय जगू शकत नाही. ठीक आहे. एक वेळा तुझी जात आणि तुझी लायकी विसरून आम्ही तुझं लग्न प्रियासोबत करू नाही दिलं असतं. पण कुठला सुख देणार आहे तू तिला? बोल, कुठला सुख देणार आहे तू तिला? स्वतःच्या अंगावरचे कपडे बघ. तुझ्या या कपड्यापेक्षा आमच्या घराचे पाय पुसायचे गोंडपाट तरी चांगले आहे. स्वतःचं घर नाही, पोट भरण्याची लायकी नाही आणि लग्न करून संसार थाटायला 2 पैसे मिळवता आला पाहिजे. तुझ्यापेक्षा रस्त्यावरचे भीक मागणारे भिकारी तरी बरे आहेत. बोल, कुठलं सुख देणार आहे तू तिला? आता कमाच्या बसते तुझे. बोल. पण मी राहुल सोबत कशाही परिस्थितीत राहायला तयार आहे. उपाशी पोटी राहून पाणी पिऊन जगेन. आभाळाच्या छताखाली जमिनीवर झोपेन. वेळ प्रसंगी 4 घरची धुनी भांडी करेन मी राहुलच्या प्रेमासाठी. माया, अगं हिच्या डोक्यातून राहुलच्या प्रेमाचं भूत काही जात नाहीये. अगं हे पोरी, अगं उद्या तुझं लग्न होणार आहे. 4 पाहुणे आपल्या घरी येतील. त्यांच्या समोर माझी शोभा करू नको बाई, माझी शोभा करू नको. अगं तुझं
अगं जा ना, जा. पळून जा याच्यासोबत. पण एक लक्षात ठेव प्रिया, तुझा बाप उद्याचा सूर्य बघणार नाही. उद्या या समाजात आमची छीतू होईल प्रिया, छीतू होईल. अगं कसलं काळीज आहे तुझं प्रिया, कसलं काळीज आहे. अगं तुझा बाप आधीच हार्टचा पेशंट आहे. हे आधीच त्यांना एक अटॅक येऊन गेलाय. आणि आता स्वतःच्या प्रेमासाठी तो आपल्या जन्मदाता बापाला मारायला निघालीये. प्रिया, तुमचं खरं जर एकमेकांवर प्रेम असेल ना, तर बलिदान करा त्या प्रेमाचा, त्याग करा त्या प्रेमाचा त्याग. या नीट विचार कर. जन्मताच आपल्या आईला खाल्ल्यास आणि आता स्वतःच्या हट्टापायी तो आपल्या जन्मदाता बापाला मारायला निघालीये. बोल प्रिया, बोल. तुला तुझा प्रियकर हवाय की तुझा बाप? तुम्हाला काय होते? राहुल, कुणाचं ऐकू, कुणाचा त्याग करू? बाबा, बाबा मला तुम्ही हव्यात. आणि राहुल, माझा जन्म झाला आणि या देवाघरी निघून गेली. तो राग तुम्ही माझ्यावर काढलात. कधी माझ्यावर प्रेम केलं नाही, तर कशाचं कोण कौतुक केलं नाही. आई कशी असते मला नाही माहिती, पण मी तुला माझे सावत्र आई म्हणते. फक्त माझी आई म्हणून तुझ्यावर प्रेम केलं. तुझा प्रत्येक शब्द प्रमाणबद्ध म्हणला, पण तुम्ही मात्र माझा नेहमी तिरस्कार करत आलात. ठीक आहे, ठीक आहे. जर माझ्या बलिदानाने तुमचं समाधान होत असेल तर मी माझ्या प्रेमाचा त्याग करायला तयार आहे. काय बोलतोस का? राहुल, तुला तर माहित आहे. राहुल, जा इथून. विसर मला. यापुढे मला कधीही भेटू नकोस. विसरून जा आपल्या स्वप्नांचा आशियाना. राहुल, तुला विसरणं तर शक्य नाही रे, पण काळजावर दगड ठेवून हळूहळू विसरेन तुला. राहुल, विसरेन तुला. अबे, माझ्या घरात येऊन माझ्या समोर माझ्या प्रियाला पळवून देण्याची हिंमत केली होता. एवढी तुझी मजल, एवढी मजल. हे बघ, यानंतर माझ्या प्रियाच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही, समजलं? निवेदन. अबे काय बघतोय बे? हा अटॅक नव्हता, हा होता सटॅक. संपलं आमचं नाटक. आणि काय म्हणाला रे तू मगाशी? काय म्हणाला? मी प्रियाशिवाय जगू शकत नाही असंच म्हणत होता ना तू? आला आमच्या प्रियासोबत लग्न करणार. स्वतःच्या अंगावरचे कपडे बघितले आणि आमच्याच घरात येऊन आमच्या पुरीला फूस लावतोस.
स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो निष्पाप आणि निरागस प्रेमी युगलांना वेगळं केलं तुम्ही. महापाप केलंय बाबा तुम्ही, महापाप केलंय. पण मी मात्र या पापाचा वाटेकरी होणार नाही. खूप झालं. आणि आजपर्यंत तुमच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत आलो आणि माझ्या प्रियाताईला दोष देत आलो. पण यानंतर नाही, यानंतर मी तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. कारण आजपासून मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आणि जोपर्यंत या घरात मी असेल ना, तोपर्यंत तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. मिस्टर सयाजीराव मायादेवी, हे जे तुम्ही महापाप केलंय ना, नाही तुम्हाला हे तुझ्या पापाचं प्रायश्चित्य करायला लावलं तर माझंही नाव सांगणार नाही आदर्श म्हणून. झाली का नाही तयारी तुझी? झाली का नाही तयारी? खेचून आणावं लागेल तुला. बाहेरच मला जावं लागेल. तू काय वाईट केलं नाहीस आणि तुझा काही दोष पण नाही. दोष आहे तुझ्या या सौंदर्याचा, ज्याने मला मोहित करून सोडलं. या जगात माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुले, त्यांचं नाव सोडून माझ्या पाठीमागे का लागले? हे काय बोलणं झालं का? जो पाखरू माझ्या जाळ्यात अडकला आहे त्याला सोडून मी दुसऱ्या पकडाकडे जातो. म्हणजे तोही उडून जायचा आणि हाई पाखरू उडून जायचा. म्हणजे ते लय गेलं, तू पै गेलं, हाती धोपाटला. अगं मी तुझ्यावर प्रेम करतो. हवं तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. लग्न तुझ्यासाठी पिसाळलेल्या कुत्र्याशी. मला पिसाळलेला कुत्रा म्हणतो. ज्या विराटला हा पिसाळलेला कुत्रा असा चावा घेतला, संपूर्ण आयुष्य पिसाळलेल्या अवस्थेत जगावं लागेल. म्हणून म्हणतो, मी जसं म्हणतो तसं कर. चल माझं मनोरंजन कर. तुला सांगितलं ना मी नाचणार नाही म्हणून. नाचणार नाहीस? अगं तू तर माझ्या मनोरंजनाची खेळणी आहेस. चल नाच गाणं करून माझं मनोरंजन कर. चल. तुला सांगितलं ना नाचणार नाही म्हणून. असं हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडते, पण मला इथून जाऊ दे. तुला चालू कोट्या खेळ. मग काढलं माझं मोबाईल. करू का व्हायरल तुझे फोटो आणि व्हिडिओ टाकू का? काय नाही, त्या मोबाईल मधला मेमरी कार्ड माझे स्वाधीन करण्यासाठी मला नाचावंच लागलं. काय बसती डार्लिंग, कसला विचार करतेस? ठीक आहे, मी नाचायला तयार आहे, पण एका अटीवर. सांग कुठली आहे काय? त्या मोबाईल मधला मेमरी कार्ड माझी स्वाधीन करावी लागेल. अच्छा, बाई दिमागवाली. ठीक आहे ना, ठीक आहे. मेमरी कार्डच काय, अख्खा मोबाईल देऊन देतो तुला. तयार? चल.
काही बाकी आहे माझं मनोरंजन आता माझ्या मनातलं काही बाकी आहे समजलं नाही आतमध्ये तर सगळं समजावं ओरडू नको आता तो विराटच्या अड्ड्यावर आहे मैदान खाली आतमध्ये फुटबॉल खेळू मी माझा तो शब्द पाळले आता तू आपला शब्द कायम राहा म्हणजे झालं कायमच आहे मी माझ्या शब्दावर कायमच आहे आतमध्ये चल नाही तर तुझे फोटो आणि व्हिडिओ तुला सगळं माहित आहे ना मला इथून जाऊ दे करायला आणलं नाही बऱ्याच गोष्टी आहेत त्या मायाला जबरदस्तीच करावी लागेल साहेबाचं लग्न झाल्यापासून ना कामे खूप वाढली आता पगारही वाढला हवं आता एक काम करते पटापट आपले काम करते आणि माझ्या फुलचंदला भेटायला जाते वेळासारखी वाट बघत असेल तर माझी अरे पुढे आहे का घरात आहे का घरात ओ म्हातारे बुवा, एक मला break. कोण पाहिजे तुम्हाला या घरातले माणसं बकरी कोण दिसते जनावर भूत की राक्षस इकडे बघत नाही तिकडे बघत नाही चालले आतमध्ये टकलावून काय बघता ओळख पटते का म्हणून बघत होतो ते का म्हणून बघत होतो कोण ग तू आणि इथे काय करतेस माझ्याच घरी येऊन मला विचारतात कोण म्हणून अच्छा म्हणजे हे घर तुझंच आहे तर ओ माझंच आहे का माझं राहू शकत नाही का एक सारखं काय बघत आहे टकला काय नाही ओळख पटते का म्हणून बघत होतो जा आपल्या नवऱ्याला बोलावणार काय ओ म्हातारे बुवा अजून माझं लग्नच व्हायचंय म्हटलं जमायला चुकून दुसऱ्याच्या घरात तर नाही घुसलो पूर्वी इथे विश्वजित राहत होता हो आता सुद्धा राहतात तुम्ही त्यांना ओळखता का ओळखतो लहानपणापासून जेव्हा तो एवढीशी चिमुटली चड्डी घालून असा दुडू दुडू अंगणात धावत होता, तेव्हापासून त्याला ओळखतो जा बोलावणार त्याला पाया पण आशीर्वाद घे अहो पण अरे तुझ्या आई वडिलांनी तुला शिकवलं नाही का मोठ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायचा म्हणून चल आशीर्वाद घे अष्टपुत्र सौभाग्यवती भव अजून माझं लग्नच व्हायचं आहे तर पुत्र कुठून होतील पुत्र करायसाठी लग्न झालंच पाहिजे असं कुठं लिहिलंय लहान बाई माणसी कसं बोला कळत नाही का तुम्हाला आणि कोण आहात तुम्ही मी मामा विश्वजीतचा मामा मामा गलगले अच्छा म्हणजे तुम्ही आमच्या मालकाचे मामा बरं मामा का तुमचं काहीतरी गैरसमज झालाय हो गैरसमज कसला मी या घरची मालकी माहिती आहे लसूण मोलकरी नाही मोलकरी ना मग या आधी नाही सांगायचं का माझा आशीर्वाद फुकट गेला की रे मामा बसा बसा तुमच्यासाठी मी गरमागरम चहा आणते अच्छा बसा बरी बसा चांगली मुलगी आहे बरं मामा का चहा काळा आणू की पांढरा लाल वाला ग्रुप ऑन रेड लेबल बरं मामा चहा साखरेचा आणू की गुळाचा शुगर फ्री घेऊन ये बरं मामा चहा मध्ये म्हटलं साखर किती टाकू तुम्हाला शुगर वगैरे तर नाही ना शुगर वगैरे नाही आहे आपल्याला तिखट आहे मिरची आहे बरं ठीक आहे आणते मग चहा. आणखी काय आणते बसा बसा. बापरे
मालकाचे मामा आले. हो मालकीबाई, मालकाचे मामा आलेत म्हटलं. मामाचा पूजा सुखी रहा मी मामा मामा गलगले विश्वजीतचा मामा जा त्याला बोलवणार. ते तर घरी नाही बाहेर गेले एकटीनच थोड्या वेळात. अच्छा तुम्ही प्रवासातून आलात. हो तुम्ही रूम मध्ये जा. पेशवा मी चहा नाश्त्याचं पाठवते. बरोबर बाई नाश्ता येतपर्यंत चहा मिळाला तरी चालेल. हो चालेल पाठवते. बरं बाई नाश्ता झाल्यानंतर जेवणाचं थोडंसं बघशील. हो जेवण पण पाठवते. बरं बाई जेवण व्हायच्या अगोदर नाश्ता मिळाला तरी चालेल. सर्व काही मी रूम मध्ये पाठवते. आराम करा. हो संस्कारित आहे ही मुलगी प्रिया. प्रिया मला तुझी घृणा वाटते ग. घृणा वाटते तसं माझं वैयक्तिक तुझ्याशी काही वैर नाही बरं. माझ्या विश्वजीतने तुझ्याशी लग्न केलं. माझ्या मुलीला नकारून मला म्हणून तुझी घृणा आहे. विश्वजीता आता बघ ज्या मुलीसाठी ज्या मुलीच्या पैशासाठी आणि ऐश्वर्यासाठी तू माझ्या मुलीला नकारलं तेच ऐश्वर्य मी तुझ्यापासून हिसकावून घेणार आहे. माझं पहिलं पाऊल टाकलंच आहे. तुझा संसार मी कसा उद्ध्वस्त करतो ते तुझा संसार मी उद्ध्वस्त करणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. माझ्या बदल्याच्या आगीमध्ये तुम्हा दोघांचा संसार मी राख रांगोळी करून टाकणार. संसाराची राख रांगोळी जोपर्यंत सकणार नाही तोपर्यंत आपलं नाव सरणार नाही. मामा साऱ्याने माझ्याशी बेईमानी करून माझे सगळे पैसे लुबाडले. पण मी सोडणार नाही. साऱ्यांना हरामखोराला सोडणार नाही. एका रात्रीत मालामाल झालो तो मालामाल. पण साऱ्याने दगलबाजी करून माझे पैसे लुबाडले. हरामखोर साले मागे विराट शेठ कडून पण पैसे घेतले होते. त्याला आज सकाळी पैसे देतो पण म्हटलं होतं. पण आज साले माझे सगळे पैसे जुयात हरवं यार. त्याला कुठून पैसे देऊ. साला काय करावं काही समजत नाही. विश्वजीत कभी टेंशन लेने का नहीं टेंशन देने का. अरे समजावून टाकू त्या विराटला. मित्र आहे तो माझा. मानेल माझी गोष्ट मानेल. सला प्रिया ए प्रिया कोण तुम्ही कधी आलात. कुठे होतात आणि एवढं उशीर का केलात. बरं ते साले किती प्रश्न विचारशील तू. हा अरे किती प्रश्न विचारशील. कुठे म्हणायला गेलो होतो मी. महाराज साले हे जोड कर जोड का. अहो मी इथे एकटीच असते तुमची वाट बघत. मी सांगतो तुला वाट बघायला. अरे मी सांगतो का तुला वाट बघायला. बायको आहे मी तुमची. रात्री अपरात्री मी इथे एकटीच राहायची का. आणि तुला कुणी खाणार तर नाही ना. खाणार आहे का तुला कुणी. हे बघ प्रिया आधीच माझ्या डोक्याचा भोंगा झालाय. साली त्यात तू माझं जास्त डोकं तापवण्याचा प्रयत्न करू नको. पण मलाही कळायला पाहिजे ना कुठे जाता काय करता. रात्री रात्र कुठे बाहेर राहतात. अरे तुला सांगून जायला तुझा का मी गुलाम आहे का. गुलाम आहे का तुझा. अरे कुठे जाईन काय
कसंही वागेल कसंही राहील माझी मर्जी असं म्हणजे मी जे काय ऐकलं ते खरं आहे तर काय ऐकलं काय ऐकलं तू तेच दारू पिता जुगार खेळता आणि पुन्हा कोणती कोणती वेश नाही मलाही कळायला पाहिजे ना नालायक साली कुणी सांगितलं तुला कुणी सांगितलं तुला नाव सांग ते साल्याचे तुकड तुकड करून टाकतो कोण सांगायला पाहिजे हा कोण सांगायला पाहिजे मला सर्व काही कळते आणि बघा ना बघा तुमच्या तोंडातून किती भापका सुटतात माझी वाटते तुला स्वतःच्या नवऱ्याची वाटते तुला साली हवा स्वतःच्या नवऱ्याची वाटते खबरदार खबरदार साले तू माझ्या व्यवहारात ढवळा ढवळ करण्याचा प्रयत्न केलीस तर हा रामखोर साली स्वतःच्या नवऱ्याची वाटत सालीला रामखोर का असं वागतो माझ्याशी हा? का असं वागता लग्न झाल्यापासून एक तरी दिवस माझ्याशी चांगले राहिले तुम्ही अरे माझी हीच पद्धत आहे तुझ्याशी वागण्याची नाही वागू शकत मी तुझ्याशी प्रेमाने आणि तसंही मला न आवडणाऱ्या वस्तूबद्दल प्रचंड तिरस्कार वाटतो काय म्हणजे म्हणजे मी तुमच्यासाठी एक वस्तू आहे खेळणी आहे एक जिती जागती खेळणी असून तू फक्त माझ्या मनोरंजनाचं साधन आहे यासाठी अरे सारे तुझ्याशी कसं वागायचं कसं खेळायचं हे फक्त माझ्या मर्जीवर अवलंबून आहे यासाठीच माझ्याशी लग्न केलं छळ करण्यासाठी यासाठी मी तुझ्याशी लग्न केलं आणि तुझ्या बापाकडून मिळणाऱ्या भरपूर पैशांच्या लालसेसाठी अरे प्रिया इकडे जाऊ देते गेलो नवीन वर्ष लागलं होतं पिढी थोडीशी पण मला एक सांग अजून तुझ्याकडे किती पैसे आहेत आता माझ्याकडे कुठून असणार पैसे तुझ्याकडे नसतील ना पण तुझ्या त्या बाबाकडे आहेत ना तू काय करते पण मला आज पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे हो पण ते तरी तुम्हाला देऊन देऊन किती पैसे देणार हो आणि नेहमी नेहमी पैसे मागायला तुम्हाला लाज नाही वाटत माझी लाज काढतेस रामखोर साली स्वतःच्या नवऱ्याची लाच काढतेस साली हरामखोर स्वतःच्या नवऱ्याची लाच काढतेस मला साली कापून तुझे सांग तुला रामखोर साली नवऱ्याची लाच काढतेस साली हरामखोर अरे बघ हे प्रिया मी आतमध्ये आराम करतोय आणि पुण्याला तर सांग तिथे घरी नाहीत म्हणून मला सारी स्वतःच्या नवऱ्याची लाच काढते आराम कर नवऱ्याची लाच काढते माझी लाच काढते सारी आराम नवऱ्याची लाच काढते सारी आता काय भोग भोगायचे माझ्या नशिबी कुणास ठाऊक काय झालं राहिलं तुम्हाला काय नाही ग आई बाबाची आठवण झाली काय नाही तसं काही नाही कचरा गेला ना म्हणून मी खोटं बोलताय ना बाईसाहेब मला माहित आहे काही दिवसापासून बघते मी साहेब ना तुमच्याशी वाईट वागतात आणि तुम्हाला मारतात पण नाही ग नाही साहेब खूप चांगले आहेत खूप प्रेम करतात ते माझ्यावर मला कधीच मारत नाही ते कधीच मारत नाही ग बरं रुपाली तुला तुझा पगार हवाय का दिलं तर बरं होईल बाईसाहेब तावा मी आलेच बाईसाहेब किती चांगले स्वतःचं दुःख अधिक चुटकी सरशी विसरतात नवरा इतका नालायक असून सुद्धा इतरांसमोर त्याला दोष देत नाही हा बाळा एवढं काळीच आहे बाईसाहेबांचं आणि हा तुझा पेवरा नवरा बिनकामाचा याला माझ्यासारखी बायको भेटायला पाहिजे होती दिली असती भकाबत बत्ती चांगली खेळली असती याच्याशी कुस्ती पक्की जिरवली असती याची मस्ती माझ्याकडे फक्त 200 रुपये आहेत बाकी
बाकीचे नंतर दिलेले चालेल तुला? हो, चालेल ना बाईसाहेब. बरं बाईसाहेब, एक सांगू? काल तुला एक गंमतच झाली. गंमत कसली? भडकट कपडे घातलेला, दाढी वाळवलेला एक तरुण ना आपल्या समोरच्या रस्त्यावर पुढे जायचा मागे यायचा, पुढे जायचा मागे यायचा, सारखा आपल्या घराकडे बघायचा. असं 4-5 वेळा केलं त्यांनी. अगदी वेळासारखा वागत होता. कोण असेल हो बाईसाहेब तो? कदाचित माझा राहुल. आपण काही बोलले का बाईसाहेब? नाही ग, काय नाही. मला सांग, कोण होता ग तो? कुठे पाहिली तू त्याला? त्या समोरच्या रस्त्यावर. नक्कीच तोच चोर असावा, म्हणून एकसारखा आपल्या घराकडे बघत होता तो. हा, चोर असला पाहिजे. रुपाली, मला सांग तुझा पगार किती आहे? 400. मी तुला दिले किती? 200. मग मला सांग रुपाली, आपल्या घरात चोरी करण्यासारखं काय आहे? बरं जाऊ दे राहते. मला सांग, कुठे होता ग तो? हा, कुठे पाहिजे तू त्याला? समोरच्या रस्त्यावर. कपडे किती आणि माझ्या मुलीला भेटायला जाते. येते हा बाईसाहेब. रुपाली, रुपाली, इथं तर कोणीच नाही. कोण म्हणतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते? मी तर म्हणेन पृथ्वी पैशाभोवती फिरते. ज्याच्याकडे असेल भरपूर पैसा त्यालाच मिळेल साम्राज्य, आणि त्या साम्राज्याचा मला सम्राट व्हायचा. घर अगदी शांत शांत दिसते. कदाचित वादळापूर्वीची तर शांतता नसावी. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण विराट जिथं पाऊल ठेवतो तिथं वादळच निर्माण करतो. आले आले. कोण आहे? कोण पाहिजे तुम्हाला? विश्वजित तिवारी. ते ना, ते घरी नाही. पण तुम्ही कोण? मला ओळखलं नाही? कसं ओळखणार वहिनी साहेब? पहिल्यांदा भेटलो ना आपण. नमस्कार, मी विराट शेख. इथे कशाला आला? विश्वजितला भेटायला. तसा यारा नाही आमचा. खूप दिवस झाले त्याला भेटलं नाही, आणि त्याला भेटल्याशिवाय मला चैनी पडत नाही. की विश्वजितची पसंत एकदम झक्कास आहे. हे बघा, सरळ मुद्द्याचं बोला आणि निघाय तुला. म्हणूनच तर आलं ना तुमच्याशी परिचय करायला, मला भेटायला. बसू का? उठा उठा म्हणते ना. थांबू नाही म्हटलं. तसा अपमान करू नका बहिणी साहेब. कहाणीत कसा करपल्यासारखं वाटतं. विश्वजित आपला खास मित्र. त्याला भेटल्याशिवाय आपल्याला चैनात पळत नाही. आपण तुम्हाला सांगितलं ना ते नाही म्हणून घरी. विश्वजित, अहो, हे काय? अरे विश्वजित, विराट तू अरे वा, ओळखलंच वाटतं. मला वाटलं विसरलाच की काय. काल असती ते चल एक बाहेर भेट.
बाहेर भेटू रिकाम्या हाताला भेटू बाकी विश्वजित तुझी पसंत एकदम झक्कास आहे तू आता एकदम भडकती चीज तुझ्या माझ्या बरोबर आहे. अरे तुला इथे येण्याची काही गरज नव्हती. मी आणून देणार होतो तुझे पैसे. बायकोच्या भाऊपाशातून वेळ मिळत तेव्हा ना तुला पुन्हा सांगतोय व्यवहार तुझ्या आणि माझा आहे. बायकोचं नाव काढू नकोस. ठीक आहे. मग माझे पैसे केव्हा देणार अरे पुढच्याच महिन्यात मी तुझे सगळेच्या सगळे पैसे देतो. पुढच्याच महिन्यात. आणि मी काय पळून न झाले पडून जाणार नाहीस रे पण थापा मारतो त्याचं काय तुला सांगितलं मी पुढच्याच महिन्यात तुझे सगळे पैसे देतो. आणि हा माझा शब्द आहे आणि विश्वजितने दिलेला शब्द कधी मागे पळत नसतो. बरोबर आहे. अरे विराट यार तू माझा मित्र आहेस ना मला आणखी 50,000 रुपये दे. अरे विश्वास ठेवते माझ्यावर. तुझ्यावर विश्वास अरे मित्र आहे मी तुझा. तुझ्यावर विश्वास ठेवू अबे 1.25 लाखासाठी हे घर गहाण ठेवलंस. आता 50,000 रुपयासाठी तुका आपली बायको गहाण ठेवणार माझी काळं बघतोस का बे साला भिकारी हरामखोर येईन मी या घरचा ताबा घेण्यासाठी रामपूर माझी कळ साला शुल्लकच्या पैशासाठी बायको खाण ठेवण्याची भाषा बोलतोय. साला टकलिया हरामखोर साला गावताचा का बे साला तुझी टकलिया साला माझी बायको खाण ठेवण्याची भाषा बोलतो. हरामखोर साला नालायक साला हरामखोर बायको खाण ठेवण्याची भाषा बोलतो. साला हरामखोर कोण होता माणूस? मरू त्याला. मला सांग कसल्या गप्पा मारतो त्यासोबत तुला सांगितलं होतं ना का साडी तुझे पर तुझ्यासोबत ओळख नाही म्हणून कसल्या गप्पा मी काहीच बोलली नाही. काहीच बोलली नाही. तोच माझ्याशी वाईपट बोलत होता. काहीच बोलली नाही. काहीच बोलली नाही. कशाला आराम कर बोलत होता. जाऊ दे. हे बघ प्रिया एक वेळ मी तुला माफ करतोय पण यानंतर सारी माझ्या घर हजेरीमध्ये कुठल्याही पर पुरुषासोबत बोलायचं नाही. प्रिया आता मला एक सांग तर तुझ्याकडे किती पैसे आहेत? अहो आता तर माझ्याकडे एकही पैसे नाही. 200 रुपये होते ते मोलकरीणला दिले. मोलकरीण बंद. मोलकरीण बंद. साली घरातली स्वतःची कामे स्वतः करायचं. साली तुझ्या त्या बापाच्या घरी चालणारी मिजाज वगैरे आरामखोर साली. आपलं लग्न झालंय काहीतरी 2 पैसे वाचवायला शिक. हो मी पैसे वाचवायचे आणि तुम्ही दारू जुगारात उतरायचे नाही का? आवाज कमी ठेव. नवऱ्या समोर उंच आवाजात बोलायचं नाही. मला सांग काय ठरवलंस तू? कशाबद्दल? पैशाबद्दल. तू तुझ्या बाबाच्या घरी जा पैसे घेऊन ये. मला लोकांचे पैसे द्यायचे माझ्या कर्ज आहे. लोकांचे कर्ज द्यायचंय तुला समजत कसं काय? मी नाही सांगितलं तुम्हाला लोकांकडून पैसे घ्यायला आणि कर्ज करून ठेवायला. तुला उत्तर देऊ नकोस. साली तुझा जर जास्त मात चढला असेल ना तर तुझा मात उतरवा मला फारसा वेळ लागला नाही. तुझा बाप तर मला नव्हता. विश्वजीत माझ्या मुलीशी लग्न कर. भरपूर पैसे देईन तुला भरपूर. जा तुम्ही जा. वाटते तेवढे पैसे घेऊन पण मी नाही जाणार. प्रिया हे बघ तुला अधिक माझं अंत पाहू नकोस पण अहो बाबांनी दिलेले सर्व पैसे सर्व काही तुम्ही दारू जुगारात उधळले. आता काय माझ्याकडे शिल्लक नाही हो. हे फक्त मंगळसूत्र. मंगळसूत्र देवा मग काय करायचं या मंगळसूत्राची? काय एवढा धड धाकड नवरा घरात असताना या मंगळसूत्राची काय करत आहे? तर दुसरा घेऊन दे. नाही देणार मी माझं मंगळसूत्र. कोण का म्हणता तुम्ही माझ्या
चांगली नोकरी आहे तुम्हाला पण नोकरीवर सुद्धा जात नाही. लग्न झालं आणि फक्त 1 महिना माझ्याशी चांगले राहिले नसतात. मग झालं नेहमीच तुमचं दारू पिणं जुगार करणं रात्र रात्र बाहेर राहणं. एक बायको याचं तरी भान आहे का तुम्हाला? अरे बंद कर तुझी एवढपट. सारे बापाच्या घरून पैसे आणल्याशिवाय तो काय सुद्धा ठेवू देणार मी तुला. हा कुणाला मागवले पैसे आणि ते विश्वास ठेवतील माझ्यावर? जरी का त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता तर आज माझ्या आयुष्याच्या अशा चितळ्या झाल्या नसत्या. बंद कर तुझं रडलं. सारे शेजारच्या लोकांना आवाज जाईल बायकोला मारतं म्हणून नाही काही इज्जतदार माणसाची बदनामी होईल. भाषा कसलं रडगाणं सुरू आहे रे? या मामा या. बसा मामा बसा. मामा बसा. मामा कधी आले तुम्ही मामा? अरे वा उलट मलाच विचारतो मी केव्हा आलो म्हणून. अरे मला येऊन तर 2-3 तास झाले. भाषा बरोबर बोल. किती चढली पण काय करते भाषा. 2-3 तास झाले घरी येऊन पण कुणी मला साधं पाहायला सुद्धा विचारलं नाही. स्वतःहून घरात येऊन बसावं लागलं. माझ्या मामा साधं पाण्यात सुद्धा विचारलं नाही तू. नाही विचारलं होतं तर चहा नाही तसं काय मी रूममध्येच अरे भाषा अरे किती खोटी बोलते तुझी बायको. किती खोटी बोलते. अरे साधं कोणी आतमध्ये या म्हणून सुद्धा पेशवासारखं आतमध्ये येऊन स्वतःहून बसावं लागलं. पण आता काही रीत भाग शिकव आपल्या बायकोला. अरे सांग तिला की मी तुझा सख्खा मामा आहे म्हणून. आता तुझी बायको ठरली श्रीमंता घरची. मी तुझा फाटका मामा. मला कुठला आला मान पान म्हणा. अरे तू माझ्या मामाचा अपमान केलास. मी खरं सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा. मामाचं विचारलं मी खरं सांगते मी चहा नाही तर सर्व काही मी रूममध्येच पाठवलं. मामा कोर्टात कशी चुरू बोलते. आवड तिला माझ्या डोक्यावर पसर बरं तू या. माझ्या मामाचा अपमान करते नाराज साले. बघतेस का इथं आतमध्ये जा आणि स्वयंपाकाचा बघ. भाषा काळजी वाटते रे भाषा तुझी. खूप काळजी वाटते रे भाषा. एकुलता एक वासना तू माझा. मी एकुलता एक भाषा. मामा मामा मी पुष्कळ दिवसांनी माझ्या घरी आले. हो रे बाबा. हो रे बाबा. आले तर तुमचा पान झाला मामा. खूप बेकार वाटतं. तुझ्याच बायकोनं केला. मामा तुम्ही त्याची काही काळजी करू नका. नाही ना काही काळजी करू नका मामा. या सालीला मी आत्ता वाटतो घालतो. हा साले माझ्या सख्या मामाचा अपमान करते. मामा माझे आई वडील मला लहानपणी सोडून देवा घरी चालले गेले. तेव्हापासून मामा तुम्ही मला शिकवलं वाढवलं मोठं केलं. आणि ही साली नालायक बायको या माझ्या एवढा मोठा मान नाही पाहिजे रे मामा तुम्ही मला या हाताने मला घास भरवला. हा माझा हात आपल्या हातात घालून मला चालायला शिकवलं. ही साडी आत्ता आलेली माझी बायको माझ्या मामा. मामा तुम्ही काही काळजी करू नका. मामा काही काळजी करू नका. या साडीला मी आत्ता वाटेल साडे मामा भाषा भाषा सांभाळून काळजी वाटते रे भाषा तुझी. काळजी वाटते रे भाषा. माझा एकुलता एक भाषा. मोठी काळजी वाटते रे भाषा तुझी.
बेईमानी केलीस ना, आता बघ, आता तुझ्या संसाराला कशी आग लावतो. ठेवतो त्यावर माझी काळी लावणार आहे. त्यामुळे करून टाकणार तोपर्यंत तुझा हा संसार मी राख करणार नाही, तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. आणि जोपर्यंत तुझा संसार उद्ध्वस्त करणार नाही, तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. तेव्हाच मी आपलं नाव सांगेन. मामा. गलगले. मामा. भले भले तोच मी मामा. अरे तुला सांगितलं ना हरामखोर सारे, हा? बापाच्या घरून पैसे आणलेस तर अहो, मी पैसे कुठून आणले? अरे